प्रायोजक राम बंधू लोणचं, आता प्रत्येक जण जिंकेल. पंढरपूरच्या करमाळ्यात रेस्क्यू टीमची बोट पंक्चर झाल्यानं थर्माकोलच्या ताफ्यावर बसून 5 जणांची सुटका, तर थर्माकोलच्या चप्पूवर बसून धनंजय मुंडे पूरग्रस्तांच्या भेटीला. माढा तालुक्यात पूरग्रस्तांचं हेलिकॉप्टरने रेस्क्यू, दारफळमध्ये 110 जण अडकले, तर करमाळ्यात अडकलेल्या 90 जणांचं बोटीच्या साह्यानं रेस्क्यू. सोलापुरात सीना नदीला पूर, सीना नदीचं पाण्यामुळे मोहोळ, माढा, बार्शी, करमाळ्यात पूरस्थिती. सोलापूर पुणे महामार्गावरील एका बाजूने वाहतूक सुरू. न्यूज 18 लोकमत पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत सर्वात आधी पोहोचलं बांधावर. बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल. मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिले दौऱ्याचे आदेश. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून तात्काळ मदत पुरवणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. तर अजित पवार उद्या पूरग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर, सोलापूर, धाराशिव, बीडची पाहणी करणार. अतिवृष्टीमुळे राज्यात लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची विरोधकांसह शेतकऱ्यांची मागणी. भरीव मदतीची अपेक्षा असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारनं शेतकऱ्यांना भोपळा दिला. रोहित पवारांचा हल्लाबोल, तर संजय शिरसाटांच्या दौऱ्यावरूनही टीकास्त्र. शेतातली माती वाहून गेली, 5 वर्ष शेती होणार नाही. बडे मुद्देमध्ये शेतकऱ्यांनी सांगितलं दाहक वास्तव. तर सरकार पंचनामे कशाचं करतंय, पूरग्रस्तांनी विचारला सवाल. मराठवाड्याला 26, 27 आणि 28 सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा. हवामान विभागाकडून संपूर्ण मराठवाड्यात रेड अलर्ट. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं वितरण, मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, तर शाहरुख खानलाही राष्ट्रीय पुरस्कार दिला. आणि आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100. मराठवाड्याला 26, 27 आणि 28 सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. हवामान विभागाकडून संपूर्ण मराठवाड्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला. करमाळा तालुक्यातील संगोबा मंदिरातील लोकांना रेस्क्यू करताना बोट पंक्चर झाली होती. दरम्यान बोटवर बसलेल्या 2 पुरुष, 1 महिला आणि मुलाला स्थानिक नागरिकांच्या मदतीनं थर्माकोल प्लेटवर बसून मंदिरात नेण्यात आलं. बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा परिसरात पुन्हा अतिवृष्टीने झोडपल्यानं कडा नदीला पूर आलाय. नदीकाठची घरं आणि शेती पाण्याखाली गेली आणि या पूर परिस्थितीची भयानकता ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहे.